बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। भारतीय जनता पक्षात नवे जुने कार्यकर्ते यांच्यातील वाद मिटलाय। आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिकच भावी आमदार असतील असंही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। कोणत्याही राजकीय श्रेयवादात अडकायला आपल्याला आवडत नाही, पण चांगल्या कामाचं कौतुक करण्यास सुद्धा आपण मागे राहत नाही असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी खासदार महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आज करवीर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक झाली। या बैठकीपूर्वी खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कोल्हापूर उत्तर, करवीर, आजरा, गडिंग्लज यासह अन्य तालुक्यात जुने नवे कार्यकर्ते असा वाद निर्माण झाला होता, पण गडिंग्लजमधील वाद मिटवण्यात आपल्याला यश आलंय। सर्वच ठिकाणच्या नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आपण बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करत आहोत असं खासदार महाडिक यांनी सांगितलं। पक्षातील वाद म्हणजे घरातील वाद असल्याप्रमाणे आहे असं सांगून आगामी सर्व निवडणुका भाजप जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आणि हे सगळं आमचं हे घरातलं आहे, त्यामुळे घरगुती असल्यामुळं हे जरी नाराजी असली तरी ती नाराजी निश्चितपणाने आम्ही सगळ्यांची दूर करू। कालच आपण सांगितल्याप्रमाणे गडिंग्लजमध्ये जुन्या आणि नव्या नाराजांची बैठक घेऊन काल त्यांनी स्वतः सगळ्यांनी आता इथून पुढे सक्रियपणाने भाजपच्या सर्व उपक्रमांमध्ये पक्षामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। आणखीन 2-3 तालुक्यामध्ये जो तसाच पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या लोकांची नाराजी दूर करून त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याची मी त्यांना ग्वाही दिलेली आहे। मी केलेल्या विकास कामांचं श्रेय इतरांनी घेतलं तर वाईट नक्की वाटतं, पण आपण श्रेयवादात अडकत नाही असं ते म्हणाले। कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना भविष्यात कधी काळी पूर्ण होईल त्यावेळी आपण नक्कीच आमदार सतेज पाटील यांचं अभिनंदन करू, मात्र आपल्या राजकीय दिशा नेहमीच वेगळ्या राहतील असा खुलासाही खासदार महाडिक यांनी केला। वातानुकूलित केएमटी बसेस कोल्हापूर शहरात आल्या ही चांगली गोष्ट आहे। त्या कोणाच्या माध्यमातून आल्या हे माहीत नाही, मात्र लवकरच आपणही 100 इलेक्ट्रिकल बसेस कोल्हापुरात आणणार आहे अशी घोषणा खासदार महाडिक यांनी केली। पण कोल्हापूर शहरामध्ये धनंजय महाडिक लवकरात लवकर 100 इलेक्ट्रिक बसेस कोल्हापूरमध्ये आणणार आहेत हे मी आधीच जाहीर केलेलं आहे आणि मी आज त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर तयारी करत असल्याचं समजतंय, मात्र आगामी निवडणुकीत अमल महाडिक हेच भाजपचे उमेदवार असतील आणि ते विजयी होतील असा दावा खासदार महाडिक यांनी केला। दक्षिण मतदारसंघामध्ये अमल महाडिक यांनी पूर्वी एक वेळ प्रतिनिधित्व केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेले आहेत, त्यामुळे दक्षिणचे लोक मोठ्या संख्येनं अमल महाडिक यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अमल महाडिक भाजपकडून ती निवडणूक लढवणार आणि 100% दक्षिणमधून ते आमदार होणार, यामध्ये आता काय कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही आहे। खासदार शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला तर आपल्याला आनंदच आहे, पण गेल्या 7 वर्षातील त्यांचा राजकीय आवाका बघता ते नरमले आहेत असं म्हणणं योग्य नाही असंही खासदार धनंजय महाडिक म्हणाले। विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी असा एकमात्र प्रवाह सध्या महायुतीमध्ये आहे, त्यामुळे शिंदे गटात सहभागी असणाऱ्या 13 खासदारांनाच पुन्हा संधी मिळेल, मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रमुख नेतेच यासंबंधीचा निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पहिल्या टप्प्यात 25 वंदे भारत रेल्वे सुरू केल्या आहेत। 4 दिवसापूर्वी आणखी 9 वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू झाल्यात। तिसऱ्या टप्प्यात आणखी 50 वंदे भारत रेल्वे गाड्या सुरू होत असून त्यामध्ये कोल्हापूरचाही समावेश असेल, त्यामुळे लवकरच कोल्हापूर मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू होईल। शिवाय 15 ऑक्टोबरपासून कोल्हापूर मुंबई विमानसेवा दररोज सुरू होईल अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली। 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला कुणीही विरोधासाठी विरोध करू नये, कारखाना कार्यक्षेत्राचा विस्तार आणि सहवीज प्रकल्प ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असेल तर त्यामध्ये गैर काय असा सवाल खासदार महाडिक यांनी उपस्थित केला। तर अनंत चतुर्दशीला सर्व सार्वजनिक मंडळांनी इराणी खणीत पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन करून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलंय।